गुण बघणं जुनं झालं, जे सोपंही आहे. मी गुण बघत नाही, मी मुलामुलींच्या पत्रिकेतली स्थानं बघतो, त्यांची नक्षत्र जुळतायत की नाही हे बघतो, मुलाचा चंद्र कितव्या स्थानात आहे हे बघतो. नवऱ्याची पत्रिका बघून बायकोची रास सांगता येते. अहो आजकाल जन्मवेळ सांगितली की कोणी पत्रिका काढून देते. ती पराशर पद्धतीने जी सोपी आहे. मी जेमिनी पद्धतीने पत्रिका बघतो, जी क्लिष्ट आहे पण अचूक आहे. आजपर्यंत मी पत्रिका बघून केलेले अंदाज कधीही चुकलेले नाहीत. मग तुम्ही कधीही चुकू शकणार नाही का? काय बोलतोस तू? हे दादांपुढे बोलण्याची हिंमत कशी केलीस तू? तुझ्या मनात शंका आली कारण तुला ज्योतिषशास्त्राविषयी काहीही माहिती नाही. इतर सर्व शास्त्रांप्रमाणेच ज्योतिष विज्ञान हे एक शास्त्रच आहे. या शास्त्रातले ग्रंथ एखाद्या माणसाने वाचायचे ठरवले तर एक जन्म पुरणार नाही, 7 जन्म घ्यावे लागतील एवढं ग्रंथलेखन झालेलं आहे. लग्नासारखा निर्णय पत्रिकेशिवाय घेणं म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं आहे. या शास्त्रामुळे देहस्थान, धनस्थान, पराक्रमस्थान, पत्नीस्थान, संततीस्थान, भाग्यस्थान सगळं सगळं विशद करता येतं आणि ते बरोबरच असतं. हल्लीच्या जगातल्या पोटभरू पत्रिका बघणाऱ्यांच्या भंपकपणामुळे या शास्त्रावरचा लोकांचा विश्वासच उडत चाललाय. एखाद्या माणसाच्या पत्रिकेमुळे फक्त त्याचा स्वभाव नाही, त्याचा अख्खा आयुष्य सांगता येतं. आपल्या रीती, नीतिनियम, विधी या सगळ्याला काहीतरी अर्थ आहे, कारण आहे. आपल्या पूर्वजांनी आयुष्य वेचून जमा केलेलं ज्ञानाचं भंडार आहे ते. त्याच्या मागे फक्त धार्मिक आधार नाही, शास्त्रीय कारणं आहेत. पण मुद्दा असा आहे की हे सगळं प्रयोगशाळेमध्ये तपासून पाहता येतं का? नाही, आम्ही ते ज्ञान नाकारत नाही आहोत. पण आता हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र आले की H2O म्हणजे पाणी तयार होतं. तसं या पत्रिकावाल्यांना काही ठामपणे किंवा परत परत सिद्ध करता येतं का? ते तर आमचं चॅलेंज आहेच. आणि गेली कित्येक वर्ष आहे आम्ही देतो पत्रिका. त्यांनी आम्हाला सांगावं की ही व्यक्ती जिवंत आहे की नाही. कोणीही सांगू शकलेलं नाही. आणि काय सांगताय तुम्ही आम्हाला त्या पत्रिकावाल्यांचं आणि कर्मकांडांचं? पत्रिका बघून सगळं सगळं सांगता येतं. ब्रह्मा म्हणजे गेला जन्म, महेश्वर म्हणजे हा जन्म आणि रुद्र म्हणजे नाश कशाने होणार आहे. सगळं सगळं शास्त्रात आहे. पण तुम्ही विश्वास ठेवणार नसाल तर पुढचं बोलणंच होऊ शकत नाही ना. हे शास्त्र समजून घेण्यासाठी तुमची मनोभूमिका समजून घेणाऱ्याची असली पाहिजे. माझ्या म्हणण्यावर तुम्ही विश्वास ठेवा असं अजिबात माझं म्हणणं नाही. माझं काम सावध करणं आहे. निर्णय तुम्ही घ्या. हो दादा, चल रे.